माझे 2 विद्यार्थी आहेत. ए विद्यार्थी की तो खूप इंटेलिजंट आहे, हुशार आहे, पण त्याचं हँडरायटिंग हे असं आहे. दुसरा विद्यार्थी बी आणि तो ॲव्हरेज आहे, पण त्याचं हँडरायटिंग खूप सुंदर आहे. आणि जेव्हा एक्झामला जातात आणि मार्क्स कळतात तेव्हा खूप जो अभ्यास करतो म्हणजे ए विद्यार्थी, त्याला मार्क ॲव्हरेजच्या मानाने कमी पडतात आणि ॲव्हरेजला जास्त पडतात, म्हणजे बी ला जास्त पडतात. का? तर हँडरायटिंग आणि त्याचं पेपर प्रेझेंटेशन. तर कोणत्याही परीक्षेला अगदी 10 ते एमपीसी यूपीसी पर्यंत तुमचं जर प्रेझेंटेशन चांगलं असेल, हँडरायटिंग चांगलं असेल, तर तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी नक्की मदत होते. म्हणून ज्याचं हँडरायटिंग खराब आहे त्यांनी हँडरायटिंग इम्प्रूव्ह करूनच एक्झाम द्या. ही रील कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा अँड सेव्ह करा.